हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. हो, बरेच लोकांना वाटते युद्ध चालू आहे, आता आर्थिक मंदी येणार आहे, गॅस शॉर्टेज असणार आहे, पेट्रोलचे भाव खूप खूप गगनाला पोचणार आहेत. मग काय करायचं? हो, प्रत्येकाला वाटते असं. मग ह्यातनं आपण बाहेर कसं पडायचं? पहिली गोष्ट, आपला स्टेबिलिटी म्हणजे फायनान्शियल अँड मेंटल स्टेबिलिटी पाहिजे. म्हणजे काही गोष्टी आपण एक्सेप्ट करायला पाहिजेत. एक्सेप्ट करायच्या म्हणजे काय? जे काही आपले कंट्रोलमध्ये नाही त्याला आपण फेस करायला पाहिजे. आज आता युद्ध हे काही आपण चालू केलेलं आहे का? आपण म्हणजे आपल्या देशानं नाही, हे काही आपल्या हातातलं नाही. पण आज जग म्हणजे एक एवढं छोटं झालेलं आहे, कुठे काही झालं तरी त्याच्यात झळा सगळ्यांना पोचतात. त्यामुळे आपल्याला पण ह्या झळा पोचायला लागलेल्या आहेत. ते हे कोण चालू केले? आपल्या सर्वांना माहीत आहे, अमेरिका आणि इस्रायल हे इराणवर हल्ले करायला चालू केले. आता हे कशासाठी केलं असेल, हे माझं ओपिनियन मी म्हणते. आपला काय हे ओपिनियन आहे का दुसरं आहे माहीत नाही. जे काही मला वाटते तर मी अगदी मनातलं बोलून आपल्याशी शेअर करणार आहे. आता ते अमेरिकेनं का हल्ला केला? इराणनं काही त्यांच्यावर हल्ला केलेला नव्हता. तसं असताना अमेरिका का गेला? ह्याचं मेन कारण म्हणजे हे बघा, दुसरे महायुद्धानंतर गेले 70 साल अमेरिका सुपर पॉवर म्हणवत होतं. पण हल्ली हल्ली काय झाले आपण बघितले. व्हिएतनाम युद्धात काय झालं? अमेरिकेला काही यश मिळालं नाही. अफगाणिस्तान बरोबर काय झालं? असं होत आता अमेरिका म्हणजे हे मोठं घर आणि पोकळ वासे असं झालेलं आहे. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांना कोणी कॉम्पिटिटर्स नव्हते, तसं आत्ता नाहीये. आता चैना आहे, भारत आहे, रशिया आहे. त्यामुळे अमेरिकेला वाटते आपण आपलं हे सुपर पॉवर ठेवून घ्यायचं पाहिजे, ते आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. म्हणून व्हेनेझुएलाचे आपल्याला माहीत आहे अध्यक्षांना उचललं. कशासाठी? तिथे तेलाचा साठा आहे. इथे पण इराणला भरपूर तेलाचा साठा आहे. त्यामुळे अमेरिकेला वाटत होतं 2 दिवसात टॉप लीडरशिप सगळी खतम करायची, मग आपल्या माणसाला बसवायचं, मग आपण फळं खात बसायचं. पण त्यांचा अंदाज चुकला. आज आता 28 दिवस झाले तरी युद्ध काही थांबेना. अमेरिका म्हणते बोलणी चालू आहे, तामुक करणार. पण इराण म्हणते नाही, असलं काही नाहीये, आमच्याकडनं कुठल्याच वाटाघाटी नाही चाललेल्या आहेत. आणि हे थांबवायचं कधी हे आमच्या हातात आहे, अमेरिकेच्या हातात नाही. म्हणजे अमेरिकेनं युद्ध चालू केलं तेव्हा त्यांना तर कधी संपवणार, कधी काही होणार काही माहीत नव्हतं. काही विचार न करता केलेलं आहे. आणि हे सौदी कंट्रीजचं आपण बघितलं तर तिथे फक्त इराण एकच अमेरिकेला समोर तोंड द्यायला तयार आहे. बाकी सगळे छोटे छोटे देश असले तरी, आता कतार असेल किंवा सौदी अरेबिया असेल किंवा ओमान असेल, हे सगळे अमेरिकेशी प्रेम करणारे देश आहेत.
किंवा अमेरिकेचे ताटाखालचे मांजरं म्हणा, अमेरिकेला घाबरणारे म्हणा, फक्त इराण एकच अमेरिकेचे समोर फाईट करायला तयार असणारा देश आहे. त्यामुळे अमेरिकेला वाटलं इराणला संपवून टाकलं आणि आपला माणूस म्हणजे आपल्याशी यस्सर म्हणणारा, बाकी सगळे कसे यस्सर म्हणतात, तिथे नेमणूक केली की सगळं ओके. पण तसं झालं नाही. इराणना बाकी हे सगळे, कतार असू दे, दुबई असू दे, सगळीकडे जिथे जिथे अमेरिकेनं आपले एअर बेस तयार केलेले होते त्याच्यावर हल्ले केले. तरीही ह्या देश कोणी इराणचे एगेन्स्ट हल्ले केले नाही. बघा, समजून घ्या. त्यामुळे अमेरिकेला एवढेच काय, युरोपियन देश नॅटो करून एकत्र कधी ते अमेरिकेला एगेन्स्ट गेले नाही. पण आता नॅटोचे सुद्धा अमेरिकेबरोबर का गेले नाही? नॅटो प्रमाणे आहे, कुठल्याही बाहेरचे देशांना आपल्यावर आक्रमण केलं तर नॅटोतले सगळे देश त्या देशाला हेल्प करणार, मदत करणार. पण इथे अमेरिकेवर इराणनं हल्ला केलाय का? नाही. अमेरिकेनं आपण होऊन जाऊन इराणवर हल्ला चढवलेला आहे. त्यामुळे नॅटोचे देश पण बाजूला राहिले. म्हणजे आता अमेरिका एकटं पडलेलं आहे. आता हे वार कोणाला संपवायची घाई आहे किंवा कोणाला जास्त गरज आहे? इराण म्हणते आम्ही शेवटपर्यंत लढायला तयार आहोत. ऍक्च्युअली घाई आहे अमेरिकेला. का? हे युद्ध असंच चाललं तर पुढचे इलेक्शनमध्ये ट्रम्प आणि ट्रम्पची पार्टी येणार नाही. का? म्हणजे अमेरिकेत आता अतिशय महागाई वाढलेली आहे आणि खतं वगैरे तिथले शेतकऱ्यांना मिळत नाहीत. सी रूट बंद झाल्यामुळे, त्यामुळे तिथले लोक पण ट्रम्पचे एगेन्स्ट आहेत. त्यामुळे घाई झालेली आहे अमेरिकेला युद्ध संपवण्यावर. म्हणजे थोडक्यात काय झालेलं आहे? गरज कोणाला आहे आता? अमेरिकेला गरज आहे. का? म्हणजे पुढचे इलेक्शनमध्ये नाही तर त्यांची पार्टी येणार नाही, ट्रम्प तरी येणार नाहीतच. आणि ह्यांच्याकडे बी प्लॅन काही नाहीये. आणि तिथून इकडे येऊन युद्ध करायचं म्हणजे अमेरिकेला खूप महागात पडते. वेरेस इराणला सोपं आहे. इराणचे खर्चाचे कितीतरी पट अमेरिकेला खर्च येतो. त्यामुळे आज अमेरिका मोठं घर पण पोकळवासे असं झालेलं आहे. त्यामुळे त्यांना काय वाटते? त्यांना वाटते कोणतरी यावं आणि हे सगळं थांबवावं. नो डाऊट ट्रम्प साहेब अनेक वेळेला म्हणतात नाही युद्ध संपला, अमुक अमुक हे केले इराणनं. आपल्याला माहित आहे ट्रम्प साहेब काय बोलतात आणि काय विश्वास ठेवावा हा सगळे जगाला कळलेलं आहे. आता इथे मध्यस्थी कोण करणार? छोटे देशांकडे तरी अमेरिका बघत सुद्धा नाही. तर पाकिस्तान असू देत, बांगलादेश असू देत, नाही. अमेरिकेला एक ते स्वतःचा फायदा व्हायला पाहिजे, नाही ते आपले सारखं उभं राहणारे देशांना खाली खेचायचं आहे. त्यामुळे पाकिस्तान म्हणा, बांगलादेश ह्या देशांना अमेरिका काही किंमत देत नाही. मग चैना किंवा इंडिया. चैना आणि इराणचे संबंध चांगले आहेत पण अमेरिकेचे आणि चैनाचे नाहीत. ऑन द अदर साइड
इंडियाचे संबंध दोघांशी चांगले आहेत. त्यामुळे ते बोलावलं की आपले पंतप्रधान हे युद्ध थांबवू शकतील, पण अमेरिकेला पण एक्सेप्ट करायची ही तयारी पाहिजे. नाही तर मीच मोठा, मी म्हटल्यासारखं सगळं ऐकायला पाहिजे असं नाही चालणार. आता हे सगळं झालं कशामुळे झालं? आणि पेट्रोल महाग झाला. आपल्याला माहित आहे आवक कमी झाली त्यामुळे महाग होणारच. आणि पेट्रोल महाग झाल्यामुळे सगळ्या बाकीच्या वस्तू पण महाग होणार का? म्हणजे ट्रान्सपोर्टेशन महाग होणार. त्यामुळे ह्या सगळ्या झळा आपल्याला जनसामान्यांना पोचणार आहेत. आता गॅस म्हणतात, गॅसची ऍक्च्युअली काही शॉर्टेज नाहीये. एटलिस्ट आपल्यासारखले घरात राहणारे ना, घरातले लोकांना म्हणजे व्यापाऱ्यांना नव्हे. कोणालाही आमचे इथे सुद्धा बुक केल्यावर तिसऱ्या दिवशी घरपोच सिलेंडर येते. पण आपण सिलेंडरसाठी रांगा बघतो, ह्या कोणाच्या आहेत? एक ते काळा बाजार करणार आहे किंवा जे काही गॅस त्यांचा मेस असेल आणि काय असेल. रोज तुम्हाला एक दिवसाला एक सिलेंडर लागत असलं तर काय सरकार देणार आहे का? मिळणार आहे का तुम्हाला? नाहीये. त्यामुळे ह्या रांगा दिसतात त्या एदर काळा बाजार करणाऱ्यांच्या किंवा हे गॅसचं कोणी बिझनेससाठी म्हणजे आता काही असेल, डबा असेल, मेस असेल, काही असेल वापरतात त्यांचे साठी. त्यामुळे तिथे नाही ते आपल्यासारख्याला कॉमन मॅनला गॅसची काहीही हे नाही. ह्याच्याशिवाय आपण बाकीचे सोलार एनर्जी वापरू शकतो, सोलार कुकर वगैरे. आम्ही तरी जवळजवळ 20 वर्षापासून सोलार कुकर वापरतो. त्याच्याशिवाय आपल्याकडे काय हल्ली लाईट जात नाही, करंट आहे, त्यामुळे इंडक्शन वापरू शकतो. त्यामुळे आपण आणि खेडेपाड्यातनं तरी आपल्याला माहित आहे ते इवन फायरवूड वापरू शकतात, चुलीवर पण करतात. आता ते चालू केलेलं आहे. त्यामुळे आपण कोणालाही ह्यातनं दोष देऊन चालणार नाही का? म्हणजे मी म्हटल्यासारखं आपण काही हे युद्ध आपण चालू केलेलं नाही. आणि आज आता जग म्हणजे एवढं जवळ आलेलं आहे, कुठे काही झालं तरी त्याच्या झळा सगळ्यांना पोचणार. आता हे सगळं खूप दिवस चालेल का? सांगता येत नाही. स्टॉक बाजार कोसळला, सोनं चांदी पण कोसळलं. हे बघा, जनरली स्टॉक बाजार कोसळला की सोनं चांदी वर जाते, पण आता सोनं चांदी पण खाली आले, स्टॉक बाजार पण खाली आलेला आहे. त्यामुळे स्टॉक्स चांगले असले की आपल्याला घ्यायला हे चांगली वेळ आहे. पण बघून घ्या का, म्हणजे कंपनीची काही चूक नाही तरी स्टॉक्स कमी आले, मग तिथे कंपनीचं काही हे नाही. हे सगळं बदलल्यावर परत स्टॉक मार्केट वर जाणार आहे, हे गॅरंटीड आहे. त्यामुळे आपण जरा विचारपूर्वक हे दिवसांचं सुद्धा व्यवस्थितपणे उपयोग करून घेतला. मेन म्हणजे स्टेबिलिटी ठेवा, बोथ फायनान्शियल स्टेबिलिटी अँड मेंटल स्टेबिलिटी. आणि जरा समजून घेऊन कोणालाही दोष न देता सगळे. हे बघा, दिवस बदलतात, दिवस सारखे नसतात. अमेरिकेला पण वाटते गेले 70 वर्ष आपण सुपर पॉवर होतो म्हणजे आपणच राहणार, असं असणार नाही. हे दिवस सुद्धा बदलतील, दुसरा कुठला तरी देश सुपर पॉवर होईल. त्यामुळे हे सगळे बदल हे होणारच आहेत. त्यामुळे हे बदलांना सामोरे जायचं. आपण पण सामर्थ्य, तयारी ठेवायला पाहिजे. आपल्याला काय म्हणायचं आहे याच्याबद्दल प्लीज मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. हॅव ए गुड डे.